नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला बरं का. ज्यावेळेस गुंड, गावगुंड, पुंड, काळे कारनामे करणारे यांना चांगला चोप पोलिस देतात, त्यावेळेस जाऊन त्यांच्या मुखातनं हे वाक्य निघतं ते म्हणजे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. मित्रांनो, खरंच कायद्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे का? या वर्दीचा धाक या गुंडांच्या मनात राहिलेला आहे का? सर्वसामान्य लोक सुरक्षित आहे का? हा प्रश्न देखील आता उपस्थित होता. मित्रांनो, बाहुली डॅम परिसरामध्ये एक कुटुंब पर्यटनासाठी गेलं असता त्यांच्यासोबत जो इन्सिडेंट घडला, संपूर्ण देशामधनं अक्षरशः आश्चर्य व्यक्त केलं जातंय, की अरे बापरे! ही गावगुंड, कुंड, प्राणघातक हल्ला एखाद्या साउथ इंडियन मूव्हीप्रमाणे हा सिनेरिओ चालला. 15 किलोमीटरमध्ये त्यांना पळवलं. मित्रांनो, त्यांच्या पाठीमागं दांडक्यांनी लोखंडी रॉडने टू व्हीलरवरती पहिलं तर पाठलाग केला. हा व्हिडिओ त्यांनी काढला, तो व्हायरल देखील झाला. महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो त्यानंतर बलेनो सारख्या एका वाहनातनं त्यांनी पाठलाग केला. त्यांचा पाठलाग ते सोडतच नव्हते. त्यांची गाडी फोडण्यात आली. गाडीला तो एक इसम जो आहे तो लटकला आणि यामध्ये मित्रांनो त्यांना मारायचा प्रयत्न त्या गावगुंड-पुंडांचा होता. काय चुकी होती त्या कुटुंबाची? तर मित्रांनो त्याच कुटुंबातल्या एका महिलेसोबत छेडछाडी झाली होती आणि याचा जाब त्या लोकांनी विचारला तर त्यांच्यासोबत या घटना घडल्या. मित्रांनो 15 किलोमीटर पळू-पळू त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला करणारी ही गावगुंड यांना थोडा तरी त्या पोलीस वर्दीचा धाक नव्हता का? हा प्रश्न देखील उपस्थित होतो. एखाद्याला कानफाडात मारायची म्हणली किंवा एखाद्याला शिवी द्यायची म्हणली तरी आपण 10 वेळा विचार करतो. कारण ती वर्दी आपल्या समोर येते, तो कायदा आपल्या समोर येतो. हाच कायदा या गावगुंडांच्या, कुंडांच्या मनामध्ये उरलेला नाहीये का? या पोलीस वर्दीचा धाक या गावगुंडांच्या मनामध्ये उरलेला नाहीये का? हा प्रश्न देखील उपस्थित होतो. मित्रांनो, 15 किलोमीटर एका कुटुंबाच्या मागे त्यांना पाठलाग करून, त्यांना टार्गेट करून मारायचा प्रयत्न होणं. मित्रांनो, त्या गाडीच्या सर्व काचा फुटल्या होत्या. असे हल्ले या गावगुंडांनी केले, या गाडीवरती हल्ले केले. आतमध्ये बसलेले लोकं स्वतःचा जीव मुठीत घेऊन त्या 15 किलोमीटरच्या रेंजमध्ये पळत होते. पोलिस स्टेशन जोपर्यंत त्यांनी गाठलं नाही, तोपर्यंत ते घाबरले होते. मनामध्ये त्यांच्या खूप सारे अक्षरशः तुम्ही विचार करा, काय चाललं असेल, की बाबा रे, आपल्या मागे आपल्याला मारण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती त्याच्या मागे जर गुंड लागले मारण्यासाठी, तर त्या व्यक्तीला काय वाटेल? काय चुकी त्याची? तर स्वतःच्याच घरातल्या एका महिलेसोबत छेडछाड झाली. त्या छेडछाडीचा जाब त्या गावगुंडांना विचारला आणि लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी त्यांना थोडंसं टार्गेट करायचा प्रयत्न जिथे केला, तर आमच्याच लोकांना मारहाण होतीये, बाहेरून आलेले हे म्हणून त्याच लोकांच्या मागे पळणं, त्यांना मारायचा प्रयत्न करणं, त्यांची चांगली 40 एक 45 लाखाची गाडी फोडणं, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये खेद न ठेवता. विचार करा मित्रांनो, एखाद्या गाडीला आपण हात लावायला देखील किंवा स्क्रॅच जरी पडला, तरी आपल्या मनामध्ये ती धडकी भरते. हे हरामखोर गुंड त्या गाडीला फोडतात आहे. त्याच्या आतमध्ये लोकं बसलेले आहेत. या गोष्टींचा त्यांना काहीही घेणं-देणं नाही. प्राणघातक हल्ला त्या गाडीवरती त्या गुंडांनी केला. त्यांना मारायचाच प्रयत्न या लोकांचा होता. मित्रांनो, त्या घटनेमध्ये कुणालाही कोणत्याही प्रकारची जीवितहानी देखील झाली नाही. कुणाला अक्षरशः याच्यामध्ये जखमा पण झाल्या नाही जास्त, परंतु नॉर्मली लागलेलं आहे त्यांच्या ह्याच्यात. पण महत्त्वाची बाब याच्यामध्ये सगळ्यात दिसून येते, ते म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन एखाद्याला टार्गेट करणं, ते पण स्वतःची चूक असताना असलेल्या गोष्टी करणं. त्यामुळं मित्रांनो, प्रश्न सगळ्यात मोठा इथं उपस्थित होतो, की काय मनमानी असेल या गावगुंडांची त्या भागामध्ये आणि महत्त्वाची बाब म्हणजे ह्या गावगुंडांच्या मनामध्ये आया-बहिणींबद्दल थोडा तरी सन्मान उरलेला आहे का? छेडछाडी करतात, शिट्ट्या वाजवून त्यांच्यावरती अक्षरशः त्यांना छेड काढून त्यांचा विनयभंग करायचा प्रयत्न ही हरामखोरं करतात आणि एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यावरती बिनलाजासारखंच त्याच लोकांना, त्या कुटुंबाला मारायचा देखील प्रयत्न करतात. तुम्ही विचार करा मित्रांनो, काय वृत्ती असेल या हरामखोरांची. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी तर यांना ताब्यात घेतलेलाच आहे. एक आरोपी सध्या फरार आहे, परंतु तो देखील पोलिसांच्या हातामध्ये लवकर येईल. पण महत्त्वाची बाब इथंच येते, की एवढ्या मोठ्या प्रमाणात मित्रांनो मारतात ते, गाडीला फोडायचा प्रयत्न करतात ते, फोडतात ते, गाडी फोडली आहे पूर्णपणे आणि प्राणघातक हल्ला त्या कुटुंबावरती हे लोकं करतात आहे. परंतु ह्यांच्या मनामध्ये थोडा देखील धाक उरलेला नाही आहे का कायद्याचा, की बाबा रे आपण या गोष्टी केल्यावरती आपल्याला
या सगळ्या कायद्याच्या गोष्टीला सामोरे जावं लागेल. म्हणून ह्यांच्या मनामध्ये थोडा देखील धाक राहिलेला नाहीये का? हा प्रश्न देखील उपस्थित होतो. एका मूव्हीमध्ये ज्या प्रकारचे सीन घडतात, त्या प्रकारचे सीन त्या व्हिडिओच्या मार्फत त्या कुटुंबासोबत घडलेले आहेत आणि नक्कीच मित्रांनो, त्या कुटुंबाला कुठल्या मानसिक त्रासामध्ये सामोरं त्यावेळेस जावं लागलं असेल, याचा विचार आम्ही सगळे करू शकतो. नक्कीच या गावगुंडांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. विविध कलमाअंतर्गत यांच्यावरती केसेस ऑलरेडी रजिस्टर झालेल्या आहे. परंतु पोलिस हे एक वेगळा प्रसाद ह्यांना देतात. हा प्रसाद थोडा जास्त द्यावा, जेणेकरून कुठल्या सर्वसामान्य कुटुंबासोबत अशा गोष्टी घडणार नाहीत पुढे जाऊन. ही सर्वसामान्य लोकांची विनंती आहे. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरंच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला उरलेला आहे का? कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.